तुमचं स्वागत आहे गावाकडच्या गोष्टीमध्ये. आता झालं काल आमच्या गावात लग्न, आज बघा काय आहे. पाहायला विसरू नका आणि प्लीज लाईक सबस्क्राईब करा. कुठे निघली सवारी तुमची? कुठं चालले? का म्हणतं तू? कुठे जाऊ नये म्हणतं का? आज कुठंच जायचं नाही. हे खूप उखरून गेलं आहे. पहिले मला सफेदी करू लागा ह्याची. मी खालचं खालचं घेतो, तुम्ही वरचं करून द्या. मी नाही करत, तूच कर. पाहिजे म्हणे तू कोणता तरी काय म्हणे पेंटर का? विचारलं होतं मी त्याले काय रेट आहे त्याचा माहिती आहे का तुम्हाला? एवढीशाचे 1000 रुपये म्हणे. ही पेंट तुमचा, मग आपणच करून घेऊ ना. काय लागते करायला ते माहिती आहे. आज काही तुम्हाला काही काम नाही आहे, निघलेच तुम्ही फिरायसाठी बाहेर. मग पेंट करता म्हणतो तर कोणता कलर लावता इथं? मी म्हणतो हे हिरवानं निळा काही लावू नये, चांगला पांढराच लावून घेऊ. असं इथं तोरण बी लावूया, 4-5 कुंड्या गिंड्या अशा मस्त बाहेर ठेवू. तुम्ही जा बाजारात आणि पांढरा पेंट घेऊन या. स्वस्तही पडते म्हणते पांढरा कलरच्या पेक्षा, आणि मारायला काही हे नाही. एका मागं एक दोन हात होऊन जाते. आज तर महाशिवरात्रीची 12 वाजता 5 पावली पुंजते ना. 5 पावलीची पूजा नाही करत का? सांगितलं आहे मी शांताबाईले, तिच्याच घरी जाऊ पूजा करायला. 4-5 वाजेपर्यंत होते आपलं काम. मी आता पूर्ण हे काढ कुडतं झालं काही. ह्या साफसूफच आहे म्हणा इथचं. जाळके झुळके काढतो. तुम्ही यांना पटकन पेंट. किती लिटर लागन? 5 लिटर घेऊन या. नुपूर गेली तर पाहू मग. आणतो तू, नाही तर मग पिच्छा नाही सोडशील. आणतो नाही, लवकर जा लवकर या. मी हे जाळके झुळके काढून ठेवतो. चाललो ना, जाऊ दे. आणतो मी, कर तू हे साफसूफ. चाल, एक चांगली झाडणी पाहतो लंबी, पूर्ण जाळे काढून घेतो पहिले. लवकर लवकर चाल. आता त्या वरच्या काकू दिसली ना, तू गोष्टी करत बसशील. तू तर मला तोंडावर पट्टी बांधून चाल म्हणजे चिकट पट्टी लावली तोंडाले का? चाल. दिसलं तर बोलन नाही का? मंदिरात चालल्या का काकू? मै सासू पहिलीपासून 5 पावली पुंजे, तर स्वयंपाक पाणी केला आणि नैवेद्य दाखवायला चालली. आता मंदिरात नैवेद्य दाखवून देतो. घरी कडेही गेली. आज तर उशीरच झाला. का म्हणते कालच्या त्या लग्नात दिवसभर थकून गेल तो जीव, तर दग 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 रात्री झोपायलाही उशीर झाला. आता स्वयंपाक पाणी करता करता वेळच झाला. तू कुठे चालली होती? अरे मला एक आठवलं का, तू काल तर लग्नाला नव्हती आली. मी विचारलं चंदाले का अर्चना नाही दिसून राहिली, तर ते म्हणे मा बी लक्ष नाही, बोलणं नाही झालं म्हणे मा अर्चना ताईसोबत. त्या चेहरे उतरला दिसून राहिला. काऊन, काय झालं? तेच सांगासाठी मी तुमच्याच घरी येऊन राहिली होती, पण तुम्ही मंदिरात चालल्या. तू तर काल मंदिरात होती तर चांगली होती. मंदिरात आली होती, हळदीला आली होती वाटते, आणि मग लग्नातच नव्हते. तर काय झालं सांग ना. आई, मी आता घरी जाऊ का? तुम्ही आणखीन किती वेळ गोष्टी करत बसाल? चाल पटकन, मग काकू येईल आपल्या घरी. चाल, असं कर, मंदिरातच जाऊ. चाल, याच्या हाताने पूजा करून घेईन, नारळ फोडून घेईन, मग बसू आपण. सांग जमले. चला काकू, तसंच करू. मी जाऊ का आता घरी? थांब, हे नारळ फोडून दे मग जा. मग आपण काय फुटण नारळ? बाबा येणार आहे ना, बाबाच्या हाताने फोडून देतो. तू तशी थांबणारच आहे ना थोडा वेळ. चाललो मी घरी. जा, मी येतो. बाबाला पाठवून देजो. किती तासानं? किती वेळ गोष्टी करशील तू? जास्त नको बोलू, जा. सांग, काय झालं अर्चना? काय बोलायचं होतं? आता मी कशी 2 पैसे कमावले लागली, तर माझी खबर कशी गेली मोहितच्या बापाले कशी नाही माहीत नाही. काल सकाळी आपण पूजा गिजा केली आणि मग मला फोन आला. मी घरी गेली तर फोन आला. तर मी पहिले दुसऱ्या नंबरवर होता, मी काही उचलला नाही. डबल आला थोड्या वेळानं. तर मला म्हणते, कसं काय अर्चना, मला माफ कर, मग मा चुकलं, मी येतो. मी तर एकदम चकारच झाली. काय बोलून काय नाही, मलाच सुची नाही. किती बेशरम माणूस आहे. कसा काय फोन केला त्यानं किती वर्षानंतर? वर्ष झाली ना, काहीच नाही, फोन नाही, काही नाही, बोलणं नाही, चालणं नाही. काय म्हणे आणखी? मोहित काय करते, मोहित कोणत्या वर्गात गेला? म्हणलं आता फिकर आली का? मी बोलली बी, पण काही समजे नाही बाई. घामाझोक्कर जेवून गेली त्या. काय बोलू काही समजे नाही. मी म्हणलं मी चालली, म्हणलं मला काम आहे. तर नाही थांब फोन कर, थांब ठेवू नको. मग तू दुकान टाकलं टेलरिंगचं, चालते का चांगलं, कसं आहे? एकच वेळ आलता ना का डबलही आलता? नाही, दुपारी आलता काल, म्हणून मी लग्नाला नाही आली. मा मुळच नाही बाई. मसाला घे का काय करून, काय नाही.
त्याचंही कोणी खबरी असनच ना गावात. सांगितलं असं का दुकान लावलं, साडीचं पिकअप करते, ब्लाऊज शिवते. वाटलं असं त्याला आणखीन आलो तर होते आपल्याला 10 रुपये आले याशीचं साधन. काय करू मी, काही सुचून नाही राहिलं. काही हिंमत नको हारू तू. तुला बरं झालं सांगितलं तर. काल येते लग्नाला, काचा भेव होता. आल्यावर सांगते. आता काही जाऊ दे, भिवू नको. डबल काही फोन येईन तर मग सांगजो, मग बोलू आपण. चांगली हिमतीनंच बोलजो. हो काकू, तुमच्या संग बोलून असते हिंमत आली आता. तू दिवस बुडता संध्याकाळी ये जो घराकडे. ते पाटलीन काकू बी येईन म्हणे प्रसाद खाले. तू ये जो तिथं, आणखीन आपण विचार करू. काय का रे दिने, आई घरी हाय ना काकू. म्हणजे दिवसभर सकाळीपासून पूजा आणि पातीच सुरू आहे. मंदिरात गेली तर किती वेळ थांबली, तर आता आली घरी. आणू का बाहेर अंदरून मला? जातो ना मी, अंदर असेल ना किचनमध्ये. काही खरं नाही, किचनमध्ये एका मागच्या तिकडे आहे. मी आणतो बोला. दिवसभर काम केलं, पाय बी दुखून राहिले आता. जाऊ दे, दिने बोलावून आणे पण तर बसतो मी. सुनीता काऊन बसली? दिवसभर थकून गेली तर काम करू करू. चला म्हणलं थोडासा प्रसाद खायला जा. तर अर्चना सगळ्याच जणी आल्या वाटते प्रसाद खायला. हो, दिने बोलावले आलता मगाशी, तर ये जो म्हणे, म्हणून मी आली. नाही, तुम्हाला तर मी प्रसाद खायला नाही बोलावलं म्हणा, तसा देतो. पण मी हे अर्चनेच्या मॅटरसाठी बोलावलं. बस थांबा, मी खुर्ची आणतो बसायला. नाही, बसतो ना खाली मी. बस ना अर्चना, तू कोण नाही बस. नाही, उभी आहे मी. ठीक आहे, बोला ना काय, मी काय म्हणू तुम्हीच सांगा ना. काल अर्चनाच्या नवऱ्याचा फोन आला म्हणते का चुकलं, हे झालं तसं झालं. त्या याले आता जा का लागत त्याले. आलं असेल त्याच्या पोटात, तिची मशीनीचं काम दिसलं असं, सांगितलं असं कोण. मी तेच म्हणलं इले, तेच झालाय. तिचे काम धंद्यावर लागली. म्हणलं असं जमते आता माफी मागून. म्हटलं मी मगाशी पाटलीन काकुले बोलावीन ना, तू काय म्हणते तर विचार सांग. हो, तू विचार कर, काही त्याचा येऊ नको देऊ त्याले. किती की माफी मागन तरी काही तो सुधरत नाही. ते पैसे पाहूनच आहे. आता आला एक वेळा, डबल नाही आला ना. डबल जर आला तर पाटील बाबाजीले आणि महादेव भाऊले सांगजो, त्याच्याने आपण निवाडाच लावून देऊ. मग असा कसा तुला फोन करते तो. तू काही एकटी नाही आहे, आम्ही सगळे त्यासोबत आहे. तू म्हणूनच लग्नाला नाही आलती का काय, दिसली नाही. हो, होतं मला लक्ष, पण आता विचारलं नाही मी. त्या टेन्शनच्या ना तुला काय हे आहे का, यायला नव्हतं पाहिजे. मजा आली का?